राहुल गांधी आज पुण्यामध्ये येणार आहेत आणि त्यानिमित्ताने काँग्रेसची तयारी गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू आहे. आणि नुकतंच काल रात्री जर आपण पाहिलं तर COEP कॉलेजमध्ये काल 2 विद्यार्थ्यांचे गट समोरासमोर आले आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर मात्र NSUIच्या तब्बल 50 ते 60 विद्यार्थ्यांवरती FIR दाखल झालेली आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे NSUIचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत. एकंदरीत काल काय प्रकरण झालं होतं त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. ताई, काय सांगशील एकंदरीत काल तू पण त्या ठिकाणी होतीस, नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार घडला होता? आम्हाला न्यूज मिळाली, सागर दादांनी आम्हाला न्यूज दिली की एका मुलगीला धमकवलं जातं ABVPच्या लोकांकडून. आम्ही तात्काळ तिथे पोचलो. तिथं पोचल्यानंतर आम्हाला समजलं की आम्हाला अलाव करत नाही आहेत आतमध्ये जायला. मी आतमध्ये जायचा प्रयत्न करत होते. 20-30 मिनिटानंतर आम्हाला आत जाऊ दिलं, बट ABVPच्या मुलींना आत आणि बाहेर द्यायला परमिशन होती. जेव्हा मी वरपर्यंत गेले तेव्हा ती मुलगी एकदम घाबरलेली. तिला बळजबरीने सॉरी म्हणायला लावलेलं, कारण की ती छात्रों की गूंज या प्रोग्रामसाठी मीडिया बाईट दिलेली की तिला स्टुडंट्स म्हणून काय प्रॉब्लेम फेस करायला लागतात. मग आम्ही जेव्हा वरती गेलो, ती मुलगी खूप जास्त घाबरलेली. तिचा भाऊ होता, तो कॉलवर बोलत होता आमच्यासोबत. त्यानंतर मी तिला एवढंच म्हणलं की त्यांच्यावर लवकरात लवकर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आमच्यावर FIR दर्ज केल्यात. आम्ही स्टुडंट्सच्या न्यायासाठी भांडायला लागलो. आमच्यावर FIR दर्ज करण्याची एवढी आज प्रशासनाची एवढी हिंमत झाली आहे स्टुडंट्सच्या विरोधात जाण्याची. लोकशाहीमध्ये असं म्हणतात की स्टुडंट्सच्या विरोधात तुम्ही करायला लागला एवढं. हे पूर्ण महाराष्ट्राला तुम्हाला उत्तर द्यायला लागणार आहे या गोष्टीचं, जे आमच्या विरोधात अन्याय घडला आहे, त्या मुलगीच्या विरोधात अन्याय घडला आहे. आणि चंद्रकांत पाटील यांनी लवकरात लवकर राजीनामा द्या. या प्रकरणाचं त्यांनी पूर्णपणे मीडियाच्या समोर येऊन स्टेटमेंट द्यावं आणि राजीनामा लवकरात लवकर द्यावा. ते सगळं असणार हे झाले. फीज वाढवतात ते दुसऱ्या कॉलेजेसची, या COEPच्या कॉलेजच्या स्टुडंट्सवरती प्रेशर आणतात बिकॉज ते स्टुडंट्स कॉलेजच्या विरोधात बोलले. एवढंच म्हणून की त्यांनी राजीनामा द्यावा. काय वाटतं एकंदरीत हा जो प्रकार घडलेला आहे हा मुद्दाम करण्यात आलेला आहे ABVP कडून? हो, मुद्दाम करण्यात आला, कारण आमचा छात्रों के गुंज प्रोग्राम होणार होता आणि त्यांना हे चांगल्या प्रकारे पार पाडण्याची त्यांची मनस्थिती नव्हती. आणि आम्ही जस्ट एक तिथे मीडिया बाईट घेतली त्या मुलीचे. असं काही जास्त काही मोठा काही गुन्हा नव्हता केलेला आम्ही, आणि तिने काही जेन्युइन तिचे जे प्रॉब्लेम्स होते ते सांगितलेले होते. असं काही हे झालेलं नव्हतं. आणि नंतर तेच घडलं जे घडणार होतं. ABVPच्या ज्या गुंडांनी आहे तिच्यावर प्रेशराईज केलं, तिला प्रेशराईज केलं की हे सगळं खोटं आहे, तू सांग. आणि व्हिडिओ काढण्यासाठी तिला प्रेशराईज केलेलं. आणि त्यामध्ये असं झालं काल की मारहाणसुद्धा करण्यात आली. एक मेल पोलिसने मला पायावर लाठीसुद्धा मारलेली आहे. आणि ABVPच्या काही गुंडांनी माझ्या पायावर तुडवलेलं सुद्धा आहे. आणि खूप व्हायलंट होतं ते लोक. एकंदरीत आपण जर पाहिलं तर असा प्रकार हा निंदनीय प्रकार आहे. आणि एकंदरीत पोलिसांनी कशी भूमिका होती त्या ठिकाणची? पोलिसांनी स्टुडंटला सपोर्ट करायला पाहिजे होता. ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम काय आहे काय नाही ते जाणून घ्यायला पाहिजे होतं. जेव्हा 2 गट समोर येतात तेव्हा तुम्ही एका गटाला सपोर्ट नका करू, तुम्ही दोन्ही गटाला बोलायला पाहिजे होतं की काय आहे काय नाही. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये पोलिसांनीच सर्व गोष्टी क्लिअर करायला पाहिजे होत्या. तिथं आम्हाला यायची गरजच व्हायला नव्हती पाहिजे होती. एका विद्यार्थिनींवर प्रेशर देतात, त्या मुलीवर प्रेशर देऊन तिच्याकडून जबरदस्ती व्हिडिओ करून घेतात. ही किती चुकीची गोष्ट आहे. जर ती स्वतःचं मत मांडते, तिला जे काही प्रॉब्लेम आहे ते मांडते, त्यावरून जर तुम्ही तुला बोलतात, मग इथे लोकशाही उरलेलीच नाही आहे, ही हुकुमशाही आहे. आणि मुलीला तुम्ही सॉरी बोलायला लावतात का? कारण की तिने सगळं खरं बोललेलं आहे आणि तिच्याकडून तुम्ही खोटं बोलून घेतात. हे खूप चुकीचं घडलेलं आहे. असं विद्यार्थ्यांच्या तरी बाबतीत व्हायला व्हावा होता असं आम्हाला वाटते. आणि ही चुकीची आहे. आणि जिथपर्यंत चंद्रकांत पाटील राजीनामा देत नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला रस्त्यावर उतरायला लागला तरी आम्ही उतरणार आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसाठी उभे राहणार आहेत. तर एकंदरीत भारतीय जनता पार्टीने राहुल गांधीचा हा जो दौरा आहे याची धास्ती घेतलेली दिसते तुम्हाला? 100%. महिन्याभरापासून NSUI मार्फत आम्ही हा विषय COEPच्या फी स्ट्रक्चरचा लावून ठेवला होता. आणि 19 तारखेला COEP सर्क्युलर काढतं अधिकृत की सन्माननीय चंद्रकांत पाटलांसोबत बैठक झालेली आहे आणि संपूर्ण फी स्ट्रक्चर आम्ही लवकरात लवकर रिवाईज करणार आहे. हा राहुल गांधी येण्याच्या धास्तीनेच COEP प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. पण अनेक प्रश्न कॉलेजेसमधले पुढे येत होते. तर तसाच ऑर्फन स्टुडंट्सचा आला आणि ऑर्फन स्टुडंटच्या प्रश्नावरती पण हे किती त्या मुलांना, अनाथ मुलांना किती दाबण्याचा प्रयत्न करता, दबावाखाली त्या मुलीकडून कसं स्टेटमेंट घेतलं हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. त्यांना वाटतं की आमच्याकडे एव्हिडन्स नाही, तुमच्या सगळे एव्हिडन्स आहे आमच्याकडे. बरं दादा, एकंदरीत NSUI आणि काँग्रेसचे एकंदरीत 60 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्याकडे पाहता तुम्ही? ही त्यांनी नवीन लढाईला सुरुवात केलेली आहे. हा एका नवीन युद्धाचा आगाज ABVPनी आणि भाजपने केलेली आहे आणि याची शेवट चंद्रकांत पाटलाचा राजीनामा होऊनच राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. काय वाटतं एकंदरीत भाजपाकडून हे सर्व गोष्टी ज्या केल्या त्या मुद्दाम केल्या जातात?
100% लाच सोडलेली आहे. आज जनमत राहुल गांधींच्या बाजूनी, आज जेनजी राहुल गांधींच्या बाजूनी, आणि हे बिथरलेले यांच्या लागोपाठ चुका 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 होत झालेल्या आहे. आणि या चुकांमुळे 29ला घरी बसणं आहे, काही लोकांना देश सोडून पळून जाणं आहे. बरं, अगदी जर आपण पाहिलं तर NSYचे विद्यार्थी आहेत, यांनी देखील चंद्रकांतदादा पाटील यांचा जोपर्यंत राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, आणि त्यासाठी आम्हाला रस्त्यावर जरी उतरावं लागलं तरी आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असा देखील इशारा यावेळी या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेला आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडेक, पुणे.